तर नमस्कार, मी सुशील बेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। मागच्या भागात तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही काही कामानिमित्त आपल्या गावाला आलो होतो आणि आता दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला। सकाळचे 9:10 झालेली आहेत आणि आता आपण पाहिलंच असेल की फरशी फाट्यावरून आम्ही मुंबई गोवा महामार्गाला लागलेलो आहोत आणि इथे लगेच आता परशुराम घाटाला सुरुवात होत आहे। फरशी फाट्यावरून एक 300-400 मीटरवर हा कॉन्क्रीट रोड पूर्ण झालेला आहे। परशुराम घाटाचा हा पूर्ण भाग मी टाईम लॅप्सच्या स्वरूपात ठेवलेला आहे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओवरून याची कल्पना येईल की कुठल्या भागात दोन्ही कॉन्क्रीटच्या लेन सुरू झालेल्या आहेत आणि कुठल्या भागात एकाच कॉन्क्रीटच्या लेनवरून दोन्ही साईडचं ट्रॅफिक सुरू आहे। ते पण दोन्ही बाजूचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे। आता फक्त पेंट लाईन मार्क केल्या आणि थोडंसं फिनिशिंग वर्क केलं की दोन्ही बाजूचा ट्रॅफिक आपापल्या लेनमधून चालू व्हायला वेळ लागणार नाही। जवळजवळ 80-90% काम पूर्ण झालेलं आहे, म्हणजे मी कॉन्क्रीटच्या रोडचा म्हणतोय। बाकीची कामं साईड बाय साईड चालू राहतील। तर मंडळी, सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल की हा 5 नोव्हेंबरचा रिटर्न येतानाचा व्हिडिओ आहे, पण दिवाळीमध्ये मला आमच्या मुलांनी बनवलेला एक तोरणा किल्ला आणि संपूर्ण भांडूप गावातले दिवाळीतले बनवले गड किल्ले ह्याच्यावर मी 2 व्लॉग बनवलेले आहेत। तर त्या 2 व्लॉगमुळे हा व्लॉग आणि ह्याच्याबरोबरचे व्लॉग थोडे दिवस डिले झाले, त्याबद्दल क्षमस्व। तर मित्रांनो, भांडूप पूर्व गावात सार्वजनिक पूजा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी गड किल्ले स्पर्धेत आमच्या मुलांना म्हणजे FC फ्रेंड्सला यंदा द्वितीय पारितोषिक मिळालेले आहे आणि तेही खुल्या गटात, हे विशेष। तसेच कांजूरगाव शिवरुद्र प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी गड किल्ले स्पर्धेत यावर्षी आमच्या मुलांना 3रं पारितोषिक मिळाले। यंदाचं हे आमचं 2रं बक्षीस आहे आणि अजून एक रिझल्ट लागायचा बाकी आहे, तो आहे मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाचा। तो रिझल्ट 25 नोव्हेंबर रोजी लागणार आहे। तर आता 9:35 झाले आहेत। 9:05 आम्ही चिपळूणहून निघालो होतो आणि 9:35 बरोबर आता ह्या भरणे नाक्याला आता पोचलो आहे। हा आता जगबुडीवरचा ब्रिज आला आहे, या भरणे नाक्याला आता पोचलो आहे, म्हणजे बरोबर एक अर्धा तासच लागतो आमच्या घराहून भरणे नाक्याला यायला। रस्ते इतके चांगले झालेत, हा पॅच तर सगळ्यात चांगला आहे खेडपासून तो परशुराम घाटापर्यंतचा। बरोबर 9:43 झालेत। आता आम्ही तुळशी फाट्याला पोहोचतोय। मस्त माकडं गेलं बघा कसं आडवं। आता बरोबर 9:44 झाली आहेत आणि आम्ही आता तुळशी फाट्याला पोहोचलेलो आहोत। आता आम्ही सरळ जायचा निर्णय घेतलाय। येताना पण आम्ही कशेडी घाटातूनच आलो होतो, आता जरा सकाळी लवकर निघालोय ना, तर म्हटलं इथून बघूया आता किती वेळ लागतोय तो परत। तर तुळशी फाट्याला 9:44 बरोबर 9:47 झाले आणि आपण आता हॉटेल अनुसयाला पोहोचलेलो आहोत। आता इथून कशेडी घाटाला सुरुवात होईल। आज पुन्हा एकदा आपण टायमिंग घेऊया, कारण वेळ वेगळी आहे, टाईम वेगळा आहे। आता 9-9:30चा टाईम आहे सकाळचा आणि आता आम्ही मुंबईच्या दिशेने चाललोय। चला, आता कशेडी घाटातच आहे आम्ही, कशेडी घाटाच्या फेमस टर्नवर आहोत, आता तिथेच पोहोचू। बघा ST वाला, बघा या ST वाल्याचं ओव्हरटेकिंग बघा, आम्हाला गाडी थांबवायला लागली। रस्त्याची अवस्था एकदम खराब आहे इथे। आता इथे कोण लक्ष देणार आहे? एकदा बोगदा चालू झाला ह्या बिचाऱ्या रस्त्याकडे कोणी लक्ष देणार नाही नंतर। पण ज्यांना निसर्गाच्या वाटेवर यायचं ना
ते नक्कीच कशेडी घाटातून येतील, जरी बोगदा सुरू झाला तरी. पण इथे असा एखादा व्ह्यू पॉईंट करायला पाहिजे होता ना रे, घाटाच्या बाजूला वगैरे. इथून असं गेलं तर तिकडे आहे तो प्रतापगड जिथे, हा पण तो व्यवस्थित नाहीये, बनवलेला नाहीये. नॉर्मली टुरिस्टच्या त्याच्या खाली बघ एक रिसॉर्ट येतो बघ, हा आहे त्यांनी बनवलेलं आहे, तिकडनं बघायचं. ओके. म्हणजे कसं की 7-8 गाड्या पार्क होतील असं एक साईडला एक्स्ट्रा जागा बनवायची रिसॉर्ट आहे आणि रेलिंग वगैरे लावून अशी एखादी व्ह्यू स्पॉट असतो ना, असं बनवायला पाहिजे. आता इथे तर काहीच नाही. आता पूर्ण हायवे झाला तर असं काय मिळणार नाही. आता आपला कशेडी घाटात तरी म्हणजे ट्रॅफिक कमी होईल तेव्हा, मग तसा एखादा व्ह्यू स्पॉट बनवू शकतात ते लोक. इथे पण पाहिजे होता, इथे पण असं नाही तर तो खाली एक रिसॉर्ट आहे. बरोबर 10:10 झाली आहेत आणि आपण कशेडी टनलसाठी जिथे एंट्री घेतो तो पॉईंट गेलेला आहे आता मागे. आता याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट घेऊया, महाडचा एंट्री पॉईंट. तिथे किती वाजता आपण पोहोचतोय ते बघूया. म्हणजे 10:10 आणि अनुसे हॉटेलला आपण किती वाजता होतो? 9 वाजून मला वाटतं किती. चला कॅल्क्युलेशन तुम्हाला मी नंतर स्क्रीनवरती सांगेन किंवा व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून देईन. येताना आम्ही छोटासा ब्रेक घेतला होता, पण आता ह्या जर्नीमध्ये आम्ही ब्रेक कुठेही घेतलेला नाही, त्यामुळे टायमिंग अगदी परफेक्ट मिळेल. आता बरोबर 10:33 झाली आहेत आणि आपण आता महाडच्या एंट्री पॉईंटमध्ये बरोबर पोचलो आहे. ही बरोबर पोलीसची चेकपोस्ट आहे. तर आपल्याला किती वेळ गेला? 10:33 आणि 9:43 म्हणजे 9:43 ते 10:33 म्हणजे बरोबर 50 मिनटं लागली आपल्याला तुळशी फाटा ते महाड एंट्री पॉईंटला. आता बरोबर 10:36 झाले आहेत आणि आता आम्ही हॉटेल नीलकमलला एक टी ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. तर पुन्हा भेटूया आपण टी ब्रेक नंतर. आता एक्झॅक्टली 11 वाजलेत. आमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही हॉटेल नीलकमलमधून निघतोय. म्हणजे जवळजवळ इथे आम्ही अर्धा तास ब्रेक घेतला. आता बरोबर 11:07 झाली आहेत आणि आता वीर रेल्वे स्टेशन आलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की वीर रेल्वे स्टेशनपासून मुंबईला जाताना आता हा असा जाता रोड आहे. आता कोकणात जाताना वीर रेल्वे स्टेशनपासून चकाचक रोडला सुरुवात होते, त्याचप्रमाणे आता मुंबईला जाताना वीर रेल्वे स्टेशनपासून पुढे हे सगळे डायव्हर्जन आणि जुना रोड. बरोबर 11:27 झाले. आम्ही माणगावला पोचलो आहे आणि आता इथे हे नेहमीप्रमाणे माणगावला ट्रॅफिक लागलेला आहे. आता हा उजव्या साईडला गेला निजामपूर फाटा. आता आम्ही जाताना निजामपूर फाट्याने नाही जात आहे, आता आम्ही जाऊ वाकण फाट्याने पाली मार्गे, कारण मयूरला बदलापूरला जायचं आहे तर त्याचा रूट तोच आहे. बरोबर 11:36 झाली आहेत आणि आता आम्ही इंदापूरच्या CNG पंपावर गॅस भरायला थांबलो आहे. आता बघूया इथे किती वेळ जातो आहे ते. दोन गाड्या गॅस भरतात आहेत आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 मे बी 10वा नंबर आहे. बरोबर आता 11:52 झाले आणि आता आमचा गॅस भरून झालेला आहे. जवळजवळ 10 2 12 आणि 16 15-16 मिनटं गेली. आज लवकर झालं, 10 गाड्या होत्या तरी पण 15-16 मिनटात आमचा गॅस भरून झालेला आहे. इंदापूरच्या पुढे ही मुंबईकडे जाणारी लेन,
आहे, पण हा पण कॉन्क्रीट रोड आता नवीनच झालेला दिसतोय. त्याच्या कलरवरनं तुम्हाला कळलं असेल. ही डाव्या साईडची लेन पण आता ओपन झालेली आहे, उजव्या साईडची लेन पण ओपन आहे. त्यामुळे हळूहळू आता आपला वेळ आहे ना कमी होत चाललेला आहे. असा रोड मिळाला की पूर्ण टाईम कव्हर होऊन जातो ना. आता बरोबर 12:12 झाली आहे आणि आपण आता कोलाडला पोहोचलोय. त्या टँकरने जरा आम्हाला अडकवून ठेवलं होतं. ते सिंगल रोड आहे पूर्ण कोलाडचा. आता कोलाडच्या पुढे हा नवीन कॉन्क्रीट रोड झालेला आहे. डाव्या बाजूची लेन पण कॉन्क्रीटची झाली आहे. मे बी काही महिन्यात ती चालू होईल. रोडच्या कलरवरनं कळतंय बरोबर. हा नवीन रोड आहे, तो आत्ताच ओपन केला आहे. वाजून 22 झालीत आणि आम्ही आता सुकळी खिंडीत आहोत. सुकळी खिंडीमध्ये कोकणात जाण्याची जी लेन आहे त्याचं कॉन्क्रिटिंग झालेलं आहे आणि ही मुंबईकडे जाणारी लेन आहे. हा जुना डांबरी रोडच आहे. बरेच कंटेनर आहे पुढे, त्यामुळे सगळं ट्रॅफिक झालेलं आहे. हळूहळू सुरू आहे गाड्या. ओव्हरटेक करायला चान्स नाही. दोन्ही ट्रॅफिक एकाच लेनवरून आहे. त्यामुळे आता बरोबर 12:30 वाजलेत आणि आता आम्ही वाकण फाट्याला पोहोचतोय. जोशी वडेवाले ते वाकण फाटा ह्याच्यामधला हा पॅच आहे. तर हा काय रोड आहे तेच कळत नाही आहे. मला वाटतं हा कॉन्क्रीट स्लॅबचा बेस कोड आहे. हा फायनल कोड वाटत नाही आहे. धूळ बरीच आहे, पण ठीक आहे. रस्ता इतका खड्ड्याचा नाही आहे, पण डस्ट फार आहे इथे. बघा, तुम्ही बघू शकता आता ट्रकच्या मागे कशी डस्ट उडते. बरोबर 12:32 हा वाकण फाटा आलाय. आता इथून आम्ही राईट घेणार. म्हणजे काय होतं, पालीच्या गणपती जो आहे त्या गल्लीबोळातलं ट्रॅफिक अवॉइड होतं. आतून गाडी नाही, डायरेक्ट जाते इथून गाडी. मी पण आता ह्या रूटनी पहिल्यांदाच चाललोय, कारण मी जातो पाली निजामपूरहून. तर आता वाकण फाट्याने पहिल्यांदाच ट्राय करतोय. म्हणजे ठीकठाक आहे रस्ता. सकाळी 9 वाजता निघून आम्ही आता 12:30 इथे पोहोचलोय वाकण फाट्याला. आता आम्ही अर्धा तास ब्रेक घेतला आणि CNG साठी थांबलो. मी 15 मिनटं तिकडे गेले असतील. तर कॅल्क्युलेशन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किती वेळ लागला, आणि त्या वेळेवरनं तुम्ही ठरवू शकता की रोड कसा आहे ते. आणि आज आहे रविवार, ते पण तुम्ही कन्सिडर करा. फक्त एवढंच की सीझन नाही आहे, नोव्हेंबर चालू आहे. आता हा वाकण फाटा ते खालापूर हा रोड तुम्ही टाइम लॅप्सच्या स्वरूपात बघा. आपण बरोबर 9 वाजता चिपळूणहून निघालो आणि वाकण फाट्याला 12:30 वाजता पोहोचलो बरोबर. त्यामध्ये आपण हॉटेल नीलकमल येथे 24 मिनिटांचा ब्रेक घेतला आणि नंतर इंदापूर CNG स्टेशनला 16 मिनिटं गेली आपल्याला गॅस भरायला. म्हणजे टोटल 40 मिनिटांचा ब्रेक झाला. म्हणजे 9 ते 12:30 3.5 तासामध्ये आपण 40 मिनिटं वजा केली तर 2 तास 50 मिनिटात आपण चिपळूणहून वाकण फाट्याला पोहोचलो. आता पुढे बघूया आपल्याला किती वेळ लागतोय. आता बरोबर 1:20 झाली आहेत आणि आम्ही एक्झॅक्टली ॲडला इमॅजिकाच्या गेटवर पोहोचलोय. आता बरोबर दुपारचे 1:30 वाजलेत आणि आम्ही आता थोडंसं खालापूरच्या पुढे आलोय. आता पुढे पुन्हा एक लेफ्ट घ्यायला लागेल, नंतर पुन्हा राईट घेऊन आम्ही लागू बदलापूरच्या रोडला. आता बघूया भिवपुरीला किती वेळात पोहोचतोय. गुगलवरती 50 मिनिटं दाखवतात आहे, म्हणजे 1:30 ते 50 म्हणजे 2 वाजून
20 मिनिटांनी आपण भिवपुरीला पोहोचू. 2:23ची गाडी आहे CST. बघूया, प्रयत्न करू, नाहीतर मग ती गाडी गेली तर बदलापूरलाच जायला लागेल. चला, आता हा मुंबई पुणे हायवे आहे जो जुना. थोडासा पॅच मुंबई पुणे रोडवरून आल्यानंतर आता इथे राईट घ्यायचा आहे बदलापूरसाठी आपल्याला. आणि ह्या आता बदलापूर रोडला आम्ही लागलेलो आहोत. हा रोड पण अगदी परफेक्ट आहे, एकदम मस्त रोड आहे हा बदलापूरचा. येताना मी बघितला आहे. वाजले 1:34. चला, आता डायरेक्ट भेटूया आपण. मध्ये काही थोडीशी तुम्हाला मी रोड क्वालिटी किंवा रोडबद्दलची क्लिप्स दाखवीन. मग डायरेक्ट भेटूया आपण आणि व्लॉग तिथेच एंड करूया भिवपुरीला. आता 1:43 झाली आहे. आम्ही खोपोली कर्जत रोडवर आहोत. आता बरोबर किती मिनटं दाखवतात आहे? बरोबर 28 मिनटं दाखवतात आहे भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनला. म्हणजे 10:43 + 28 म्हणजे एक अर्धा तास पकडला तर मे बी 2:13 दाखवत आहे. तर बघूया आता आपल्याला ट्रेन मिळते की नाही. ती सुरुवातीला जरा अगोदर टाईट सिच्युएशन होती, आता थोडंसं कवर केलं आहे कारण हा रोड अगदी चांगला आहे कर्जत खोपोली रोड. आता बघूया अजून किती कवर करता येतं का. मग थोडे 10 मिनटाचं कुशन मिळालं तर मग पळापळ करायला नको, कारण रोडवर उतरल्यानंतर पण 5 ते 7 मिनटं स्टेशनवर चालत जायला लागतात आणि गाव आहे ना ते भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन. तर बघूया आता आपण. चला, 2:11 झाली आहेत आणि ह्या कर्जतच्या या इकडे कुठेतरी फाट्यावरती जिथून आम्हाला पुढे लेफ्ट घ्यायचं आहे. हा पूर्ण रस्ता जाम करून ठेवला आहे लोकांनी. कधी ट्रॅफिक नसते इथे, आज फुल जाम करून ठेवला आहे. आता अजून 17 मिनटं दाखवतात आहे. वाजलेत 2:13 म्हणजे एस्टिमेटेड टाईम 2:30 वाजता दाखवत आहे. त्यामुळे ट्रेनचा टाईम आहे 2:23. ट्रेन लेट झाली तर मिळेल, नाहीतर मग बदलापूर. तर आता 2:38 झाली आहेत. आपण नेरळ क्रॉस केलं आहे. त्या नाक्यावरती ट्रॅफिक मिळालं त्यामुळे आमच्या तिथे 10-15 मिनटं फुकट गेली लिटरली. त्यामुळे भिवपुरीची ट्रेन निघून गेली होती आणि आता ती नेरळ शेलू वगैरे क्रॉस करून बरीच पुढे गेली. त्यामुळे ती ट्रेन तर का आता मिळणार नाही. आता बदलापूरला बघूया कुठली ट्रेन मिळते का, काय टाईम सुटेबल आहे का बघूया आणि त्याच्यावर ठरवूया. तर नमस्कार मित्रांनो, आता बरोबर 3 वाजलेले आहेत आणि बदलापूर अजून 20 मिनटं दाखवते. तर हा व्लॉग आता आपण इथेच एंड करूया आणि नंतर पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या नव्या भागात. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.